नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, बऱ्याचदा भाजी करायचा म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा किचनमध्ये गेलं की भाजी काय बनवायची हा प्रश्न डोळ्यासमोर उभा असतो। भाजीला असेल तेव्हाही आणि नसेल तेव्हाही, परंतु जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा आपल्या घरामध्ये बटाटे तर नेहमी असतातच। तर त्यातले फक्त 2 बटाटे घ्यायचे आणि त्याचे असे गोल साईजमध्ये कट करून घ्यायचे। अगदी साधी सिंपल झटपट होणारी भाजी आहे आणि तोंडाची चव देखील यामुळे वाढणार आहे। अशी अगदी अप्रतिम चवीची झटपट होणारी भाजी बनणार आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये ही भाजी बनते। तर सर्वप्रथम या पद्धतीचे काप करून घ्यायचे। त्यासोबत कोथिंबीर असते, पण कोथिंबीरीमुळे देखील छान चव येणार आहे। तर झटपट होणारी भाजी, जास्त वेळ न लागता आणि टिफिनला सुद्धा आपल्याला काही बनवण्याचा घाई गडबडीमध्ये प्रश्न पडतोच ना, तर त्यावेळेस देखील तुम्ही अगदी झटपट होणारी भाजी बनवू शकता। तर त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घेतलं। त्यानंतर इथे लसणाची फोडणी देऊन घेतली, मोहरी जिरे टाकून घेतले। त्यानंतर सर्वप्रथम मस्त बटाटे हे काप जे आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचे, ते टाकायचे, वरतून मीठ टाकायचं आणि छान अशा परतून घ्यायच्या। सर्वप्रथम हे काप परतून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये हळद, मीठ, मिरची ही टाकायची, कारण म्हणजे अशा पद्धतीने केलं नाही तर छान, यामुळे ते छान असे व्यवस्थित वाफवल्या जातील आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मिरची टाकायची। तर 5 मिनिटं त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं। आता हे बघा, छान असे वाफवले गेले आपले बटाटे। आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि हळद थोडीशी टाकून घ्यायची। अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये, आणि कोथिंबीर देखील वरतून टाकायची, कारण कोथिंबीर ही वरतून टाकल्यानंतर भाजीमध्ये ती काळपट पडत नाही आणि दिसते पण छान आणि चव पण छान लागते। फोडणीला शक्यतो कोथिंबीर वरतूनच टाकावी, गार्निशिंगसाठी पण छान, आणि तेलात करपत नाही, त्यामुळे ती चव पण छान लागते। अशी माझी तर स्वतःची रिक्वेस्ट आहे। आता हे बघा, इथे छान अशा पद्धतीची काजूची भाजी अगदी झटपट तयार झालेली आहे। तर बघता क्षणी सगळे लगेच जेवायला बसले, अशी अगदी अप्रतिम चवीची झटपट होणारी भाजी तयार झाली। तर मैत्रिणींनो, अशी नक्की एकदा बनवून बघा। आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती साध्या सिंपल जरी असतील परंतु घरगुती चवीच्या अगदी झटपट होणाऱ्या अशा रेसिपी असतात, त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। स्वस्त खा, मस्त राहा।